तर महापौर पदाच्या निवडीमध्ये प्रचंड ट्विस्ट अँड टर्न्स आल्यानंतर चंद्रपूरमध्ये आता उपमहापौर ईश्वर चिठ्ठीनं निवडला जाणार आहे। त्यामुळे आता अशी अपडेट येत असतानाच आणखी एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की चंद्रपूरमध्ये प्रशांत दानव हे उपमहापौर पदी निवडून आलेले आहेत। प्रशांत दानव आणि पप्पू देशमुख यांना 32 मतं मिळाली। ईश्वर चिठ्ठीनं उपमहापौर पद निवडलं गेलं आणि प्रशांत दानव जे शिवसेना ठाकरे गटाचे आहेत, भाजप पुरस्कृत, त्यांना उपमहापौर पद मिळालेलं आहे। प्रशांत दानव हे उपमहापौर पदी निवडून आलेले आहेत। 32 मतं मिळालेली होती। MIMच्या नगरसेवकानं यावेळी मतदान केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी पप्पू जाधव यांना जरी मतदान केलेलं असलं त्यामुळे 32चा आकडा दोन्ही पक्षांनी गाठलेला होता आणि त्यामुळे आता ईश्वर चिठ्ठीनं उपमहापौर पद निवडलं गेलं आणि त्यामध्ये प्रशांत दानव यांची उपमहापौर पदी निवड झालेली आहे। त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेत महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विराजमान झालेल्या आहेत, तर उपमहापौरपदी शिवसेना ठाकरे गटाचे प्रशांत दानव विजयी झालेत। माझ्या पक्षप्रमुखावरती विश्वास आहे का जो मी निर्णय घेतला माझ्याकडून काही चूक झाली असेल तर ते मला माफ करणार, माफ करेल असं वाटतो। पूर्ण विश्वास आहे। अंबादास दानवे आणि संजय राऊतांनी जी नाराजी व्यक्त केली ते आमचे नेते आहेत, त्यांना भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। कशा प्रकारे संदीप गिरे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे की ज्या प्रकारे स्थायी समिती आणि उपमहापौर हे 2 पद उभाटाला चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये मिळालं, त्यामुळे निश्चितच पक्षश्रेष्ठी त्यांना माफ करेल आणि जो निर्णय घेतला याचं पक्षश्रेष्ठीकडे देखील स्वागत केलं जाईल असा विश्वास संदीप गिरे यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामॅन मित्रांसह तुषार कोहळे, ABP माझा, चंद्रपूर। त्यामुळे 1.25 वर्षासाठी महापौर पद, उपमहापौर पद आणि स्थायी समिती ही ठाकरे गटाला मिळालेली आहे आणि त्यामुळे आपल्याला पक्षप्रमुख आपल्या निर्णयाला पाठिंबा देतील असा विश्वास संदीप गिरे यांनी व्यक्त केलेला आहे। आणि या सगळ्या निवडणुकीनंतर आता संदीप गिरे यांना खांद्यावर घेऊन स्थानिक कार्यकर्ते जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ठाकरेंची शिवसेना ही किंग मेकरच्या भूमिकेत होती। कोणालाच बहुमत न मिळाल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढलेली होती, कारण 6 नगरसेवकांचं संख्याबळ त्यांच्याकडे होतं आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय महापौर होऊ शकत नाही। हे समोर आल्यानंतर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांशी ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांकडून बार्गेनिंग केलं जात होतं। अनेक प्रस्ताव ठाकरे गटाला दिले गेले आणि त्यानंतर अखेर भाजपला पाठिंबा देत भाजपचा महापौर आणि ठाकरे गटाचा उपमहापौर झालेला आहे। स्थायी समितीचं अध्यक्षपद देखील मिळालेलं आहे। प्रशांत दानव हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहापौरपदी विराजमान झालेले आहेत। संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी बरीच वाच्यता केलेली होती या संदर्भात की चंद्रपूरमध्ये भाजपसोबत जाण्याची भूमिका नाही असं सांगितलं गेलं होतं, पण स्थानिक पातळीवरती हा निर्णय घेण्यात आलेला असल्याची पुष्टी देखील त्यांनी जोडलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात आपण लक्ष घालू असं देखील ते म्हणालेले आहेत। भाजपचा महापौर झालेला आहे चंद्रपूर महानगरपालिकेत, तर उपमहापौरपदी प्रशांत दानव यांची निवड झालेली आहे। 32 मतं काँग्रेस आणि भाजपला मिळालेली होती आणि अखेर ईश्वर चिठ्ठीनं उपमहापौर निवडला गेला आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव इकडे विजयी झाले आणि त्यानंतर संदीप गिरे यांना खांद्यावरती घेऊन झेंडा नाचवत मोठा जल्लोष ठाकरे गटाकडून करण्यात आला, कारण का 1.25 वर्षांसाठी महापौर पद, उपमहापौर पद आणि स्थायी समिती ही ठाकरे गटाकडे गेलेली आहे आणि त्यामुळे हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पक्षाच्या स्थानिक पातळीवरती पक्षाच्या हितासाठी आणि भल्यासाठी निर्णय घेतलेला आहे। पक्ष आणि कार्यकर्ते नाराज होऊ नयेत याच्यासाठी आपण हे सगळं केल्याचं संदीप गिरे यांनी ABP माझाशी बोलताना सांगितलेलं होतं आणि जर आपण पक्षाच्या भल्यासाठी निर्णय घेतला असेल तर पक्षश्रेष्ठी आपल्या निर्णयाला पाठिंबा देतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे। चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव हे उपमहापौरपदी निवडून आलेले आहेत, तर महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर यांचा विजय झालेला आहे। प्रचंड मोठ्या सत्ता नाट्यानंतर अखेर चंद्रपूरमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। काँग्रेसची अंतर्गत गटबाजी या सगळ्या मागचं एक मुख्य कारण मानलं जातंय, कारण संदीप गिरे यांनी देखील बोलताना असं सांगितलं होतं की विजय वडेट्टीवार हे महापौर पदासाठी काहीसे सकारात्मक होते, पण प्रतिभा धानोरकर यांनी नकार दिल्यामुळे आपण भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असं संदीप गिरे यांनी सांगितलंय। ABP माझा,
उघडा डोळे, बघा नीट.